नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी आज तुम्हाला खूप छान प्रकारे अशी एक वेगळ्या प्रकारची बांगडी तयार करून दाखवत आहे. मी माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या डिझाईन तुम्हाला दाखवलेल्या आहेत. 2-3 व्हिडिओ आहेत माझे बांगड्याचे डिझाईनचे. त्याच्यामध्ये करते वेळेसचं बांगडी तयार करतानाचा व्हिडिओ नव्हता, म्हणून अगोदर पूर्ण तुम्हाला डिझाईन टाकलेले आहेत. आणि ही आता मी तुम्हाला करून दाखवत आहे. बांगडी तयार कशी करायची, तर ती बांगडी अशा पद्धतीने तयार करावी लागते. तर ही बघा, मी आता तुम्हाला पूर्ण बांगडी सुरुवातीपासून शेवटपर्यंत करून दाखवत आहे. तर हे असं मी एक दिवस अगोदर बांगड्या पूर्ण मी जोडून ठेवलेल्या होत्या. माझ्याकडे खूप साऱ्या माझ्या साईजच्या हिरव्या बांगड्या होत्या. मी त्याला रात्री गमने चिटकून ठेवलेले होतं. हे असा मोठा 1 डझन बांगडीचा एक मोठा गोट तयार करत आहे मी. छोटे छोटे खूप सारे आहेत माझ्याकडे, म्हणून मी एकच मोठा 1 डझन बांगडीचा एक गोट तयार करत आहे. त्या गोटसाठी माझ्याकडे ह्या 2 कलरच्या साड्या पण आहेत, म्हणून 2 कलरवर त्या दोन्ही पण साड्यावर चालेल म्हणून मी असं ही बांगडी तयार करत आहे. तर हे असं व्यवस्थित असं अगोदर दोरा गुंडाळून घ्यावा लागते आपल्याला. हा सिल्कचा दोरा आहे. आपल्याला मार्केटमध्ये कुठे पण भेटते. आपल्या साडीच्या मॅचिंगप्रमाणे आपण आणून तयार करू शकता. कमीत कमी खर्चामध्ये खूप सुंदर बांगडी घरच्या घरी तयार होते. आणि जेव्हा आपल्याला वेळ भेटेल तेव्हा आपण करायचं. तर आपली बांगडी गुंडाळून पूर्णपणे झालेली आहे. आता आपण तिला डेकोरेशन करूया, डिझाईन करूया त्याच्यावरती. आपण जाडजूड मोठी बांगडी असल्यामुळे मी थोडंसं मोठंच डिझाईन केलेलं आहे. हे पूर्ण सामान आपल्याला मार्केटमध्ये स्टोर्सला मिळून जाईल. हे असं गम लावून मी साईडने बॉल चेन लावून घेतलेला आहे. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं कट करून घ्यायचं मापून. हे मी कट करून एक साईड लावलेलं आहे. तसंच आपण दुसऱ्या साईडने पण लावून घेऊया. याला काही असं डोकर वगैरे लागत नाही, खूप लवकर होते. कोणी पण तयार करू शकते, लहान मुली, बायका कोणी पण बसल्या बसल्या तयार करू शकतात. आपल्याला जशी पाहिजे तशी डिझाईन आपण टाकू शकता वरती. हे मी दोन्ही साईडने अगोदर बॉल चेन लावून घेत आहे. हे असं बॉल चेन साईडने लावल्यामुळे बॉर्डर तयार होते. मग आपण आतमध्ये जशी पाहिजे तशी डिझाईन टाकू शकता. तयार झाल्यानंतर खूप छान दिसत आहे ही बांगडी. खूप सुंदर लुक आलेला आहे बांगडीला. हे असं पूर्ण तयार करून घ्यायचं. हे बघा, हे मी लावून घेतलेलं आहे. तर आपण आतल्या साईडने पण गोल्डन कलरची बॉल चेन लावून घेऊया. मी अगोदर मिरर चिटकून घेते. माझ्याकडे 4 मोठे मोठे मिरर होते, तर मी ते मिरर चिटकून घेत आहे. हे असं खाली ठेवून व्यवस्थित. तर मग मैत्रिणींनो,
माझा व्हिडिओ कसा वाटला, माझी बांगडी कशी वाटली तुम्हाला, ते पूर्ण मला कमेंटमध्ये सांगा. बिलकुल विसरू नका सांगायला की बांगडी कशी दिसत आहे. हे मी मिरर लावून घेत आहे पूर्ण. 4 साईडने 4 मिरर टाकलेले आहेत आणि आतमध्ये समोसा आकारचे मिरर टाकलेले आहेत मी त्याच्यामध्ये. हे जे गम आहे ते मी शिवून घेतलेलं आहे. खूप चांगलं गम आहे. फेमिकॉलपेक्षा चांगलं आहे. फेमिकॉल लावल्याने थोडंसं आपल्या बांगडीला कुठे कुठे पांढरा पांढरा कलर येतो, पण ह्या गमने बिलकुल कुठेही असं पांढरा कलर वगैरे आलेला नाही. आणि त्याच्या भोवताल मी हे असं बॉल चेन चिटकून घेत आहे. हे बॉल चेन चिटकून घेतलेलं आहे मी. हे असं बांगडी तयार करण्याची प्रक्रिया एकदम सोपी आहे. हे असं लावून घेऊया आपण. पूर्ण लावून घेतल्यानंतर याच्यामध्ये 2 कलर झालेले आहेत बांगडीमध्ये. दोन्ही कलरच्या साडीवर ही बांगडी चालते. बांगडीच्या 4 साईडने मी मिरर लावलेले आहेत आणि त्या मिररच्या भोवताल मी बॉल चेन चिटकवलेली आहे. तर हे झाल्यानंतर आपण आतल्या साईडने गोल्डन कलरची बॉल चेन चिटकून घेऊया. फंक्शनला वगैरे घालण्यासाठी अशा बांगड्या खूप छान दिसतात. हात भरून दिसतो आणि काहीतरी वेगळी डिझाईन असते आणि वेगळी चमक असते त्याच्यामध्ये, म्हणून खूप उठून दिसतात. तुम्ही तयार झाल्यानंतर बघा ही बांगडी किती छान दिसत आहे. हातामध्ये एक बांगडी टाकल्यानं खूप छान दिसते, काहीतरी वेगळं दिसते. आता ही बांगडी घरी तयार केलेली आहे मी. कमीत कमी किमतीमध्ये तयार झालेली आहे. आपण जर ही बांगडी बाहेरून विकत घ्यायची म्हणलं तर किमान 500 रुपयापर्यंत ही बांगडी आपल्याला भेटेल आणि 100 रुपयाच्या आसपास आपण घरच्या घरी तयार करू शकतो ही बांगडी. हातात घातल्यानंतर खूप छान दिसते, अशी उठून दिसते.
पूर्ण तयार झाल्यानंतर खूप भारी लूक येते. तर आपली आता अर्धी बांगडी तयार झालेली आहे. अजून अर्धी बांगडी राहिलेली आहे. तर हिला पूर्ण तयार झाल्यानंतर बघा एवढी पण छान वाटत होती. खूप छान लूक आलेला आहे. आता मी आतल्या साईडने एक छोट्या साईजची बॉल चेन लावून घेतलेली आहे. हे बघा. आणि मिरर पण चिटकून घेतलेला आहे समोसा कलर साईजचा. हे मिररची साईज समोसा आहे. त्याला पण मी बॉल चेनने चिटकून घेत आहे. मिररच्या साईडने बॉल चेन लावल्यामुळे त्याला थोडंसं वेगळं लूक येते. आणि दिसायला छान दिसते. हे बघा. हे पूर्ण मी चारी साईडने हे असे मिरर चिटकून घेतलेले आहेत. ते 4 आणि हे 4 8 मिरर बसलेले आहेत. आता आपण छोटे छोटे फक्त स्टोन लावूया. ही खूप डिझाईन झालेली आहे. आता याच्यापेक्षा जास्त आपण डिझाईन नाही करायची, म्हणून मी छोटे छोटे स्टोन लावलेले आहेत. माझ्याकडे शेंद्री कलरचे स्टोन होते, ते मी लावून घेतलेले आहेत पूर्ण बांगडीला. दोन्ही मिररच्या मध्ये एक स्टोन चिटकवलेला आहे. तर मैत्रिणींनो, माझी ही कला तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि बांगडी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका. तर आपली ही बांगडी आता पूर्णपणे तयार झालेली आहे. घातल्यानंतर खूप छान दिसते. तुम्हाला मी घालून दाखवते हातामध्ये. बघा आता पूर्ण तयार झालेली आहे. अगदी थोड्या वेळामध्ये ही बांगडी पूर्ण तयार होत आहे. तर मैत्रिणींनो, कशी वाटत आहे तुम्हाला बांगडी माझी? ही बघा डिझाईन पूर्ण, आणि हातात घातल्यानंतर तिचं लूक बघा किती छान दिसत आहे, किती सुंदर दिसत आहे. ते ड्रेसवर पण चालते आणि साडीवर पण चालते. एकदम छान असं लूक आलेलं आहे. तर मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटत आहे बांगडी. धन्यवाद.